त्यांना वाटणारी धन्यता, कृतार्थता, जीवन साफल्याचा आनंद महाराज या ठिकाणी व्यक्त करतात. एखाद्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या भाग्यात एखादा दिवस असा उजाडतो जो दिवस त्याला आनंदाचा, भाग्याचा, धन्यतेचा, जीवन कृतार्थ करणारा, सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा असं वाटायला लावणारा एखादा दिवस एखाद्याच्या आयुष्यामध्ये उजाडतो. एक कल्पना अशी कर, श्रीमंत मनुष्य, गडगंज पैसा, व्यावहारिक सुख आपण ज्याला म्हणतो, म्हणजे मानलं गाडी, नोकर, चाकर सगळं काही असतं, फक्त एकच उणे नसतो, मुलगा नसतो, संतती नसते, पुढं वारस कोणी असत नाही. डॉक्टर, वैद्य, हाकीम, देव, देवऋषी, नवस, आया सगळे उपाय होतात. मूळ होण्याची चिन्ह काही दिसत नाही. त्याचा एखादा ऍक्सिडेंट होता, पावड्यामुळे दवाखान्यामध्ये हापूसच्या आंब्याच्या पेट्या घेऊन, द्राक्षाचा सीझन असेल तर द्राक्षाचे बॉक्सेस घेऊन दवाखान्यात भेटायला त्याला हे चांगलं रोग असतं. ही माणसं काय खरं काय तब्येतीची विचारपूस करायला आलेली नाही, एक अंदाज घ्यायला आलेले असतात. या अपघातात हा वाचणार आहे का, राम म्हणणार आहे ते बघायचे आलेले असतात. कारण हा जर मिळाला तर त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीला ही बाकीची माणसं वारस होणारे असतात. त्याचा थोडासा वाद सुरू झालेला, तो बंगला कोणी घ्यायचा, कारखाना कोणी घ्यायचा, फार्म हाऊस कोणी घ्यायचं, शेअर्स कोणी घ्यायचे, BMW कार कोणी घ्यायची, थोडा वाद सुरू झालेला. तो देवाला नेहमी म्हणतो, एवढं सगळं ऐश्वर्य तुम्हाला दिले, एक मुलगा त्याला असता तर फार बरं झालं असतं, पण आता वय वाढायला गेलं असतं, मूल होण्याची आशा आता जवळजवळ संपलेली असते. अशा वेळी कानावरती वार्ता येते की आपली पत्नी बरोबर नव्हे, खरोखरच एक दिवस त्या निपुत्रिकाला मुलगा होतो. ज्या दिवशी निपुत्रिक माणसाला मुलगा होतो तो दिवस त्या माणसाबरोबर जर बोलायचं तर त्याच्या आयुष्यातला तो अत्यंत आनंदाचा दिवस असतो, धन्यतेचा दिवस असतो, भाग्याचा दिवस असतो. ज्यासाठी एवढी वर्ष तळमळ होतं, ती तळमळ आज शांत झालेली असते. त्याच्या दृष्टीनं तो भाग्याचा, धन्यतेचा दिवस. कल्पना एक अशी करा, एखादं वेगळं रोज लोकांच्या दारामध्ये जातो, हात पसरायचे, जे काही शिळपटपणे वाढेल ते खायचं आणि जगायचं. एखाद दिवशी कोणी वाढलंच नाही, त्या दिवशी शिव्या दिल्या, चांगला धडधाकट दिसतं, काम धंदा करायला नको, फुकट खायला पाहिजे, राहायचं खायला सोडले, शिव्या दिल्या कोणी तर शिव्याच खायच्या आणि पोट भरायचं. असा तो रोज लोकांच्या दारामध्ये हात पसरायला जातोय. आज ज्याला मुलगा झाला होता त्याच्या दारामध्ये मुलगा झालेला असतो, आनंदाचा दिवस असतो, खिशामध्ये हात घालतो, एक 50 रुपयाची नोट ठेवलेली, एरवी कधी कोणाला रुपया 2 रुपये देतो का नाही त्याचं त्याला ठरवतो, पण आज आनंदाचा दिवस असतो, त्याला 50 रुपये येतात देऊन टाकतो. त्या भिकाऱ्याला एवढी मोठी भीक एकाला कधी बघितलेली नसते. देतात लोक, देतात नाही असं नाही, 2 रुपये दिले, 5 रुपये दिले, पण 50 रुपये देणारा दादा आजपर्यंत त्यालाही भेटलेला नसतो. मुलगा झालेल्याचा आनंद त्या बापाला जेवढा झाला असेल त्याच्यापेक्षा जास्त आनंद याला आज आपल्याला 50 रुपये मिळाले म्हणून व्हायला लागतो. भज्याचा खमंग वास यायला लागतो, जिलेबी बाहेर तुपात कळत बसलेले आहेत त्याचाही वास यायला लागतो. आणि मग ह्याला वाटायला लागतो आपलं आयुष्य गेले असं लोकांच्या दारात जायचं, हात पसरायचे, जे काही शिळपटपणे ते खायचं आणि जगायचं. त्या जिभेचे पोट होतो, जिभेची हौस म्हणून आजपर्यंत काही आपल्याला भागवता आली नाही. कधी नाही काही 50 रुपये मिळाले बघा होतात ते जरा गरम भजे लागतात तरी कशी
लागते कशी खावं असं वाटायला लागलं हॉटेलमध्ये शेअर. पण तेवढ्यात दुसरा एक विचार त्याच्या मनामध्ये आला. माणसाच्या मनामध्ये कोणत्या वेळेला काय विचार येतील आणि ते काय होईल हे काही कारण सांगायला येते. एक विचार असा आला, असं ठीक आहे, आज मला कुणीतरी 50 रुपये देणारा दाता मिळाला, उद्याच काय, उद्याची काय शाश्वती आहे, काय गॅरंटी, उद्या 5 रुपये तरी मिळते काय, उद्याची शाश्वती आहे. आणि एकदा काय जिभेला असे गरम म्हणजे खायची सवय लागली, मिसळ खायची सवय लागली, म्हणजे रोज जे लोक शिळपाका आपल्याला देतात ते घशाखाली उतरायचं नाही, कारण कसं खायला मिळालं तसं असं वाटायला लागेल. पण आणायला कुठलं होते, त्यापेक्षा या मार्गाला न गेलेलं बरं, आपलं उत्साह तेल ठीक आहे असा विचार केला. आपल्याला गेलेला होता पाण्याचा ग्लास रेखामा केला बाहेर, पण ते 50 रुपये की खिशात गप्प बसतो. एवढी मोठी भेट मिळाली, काय करावं प्रश्न पडला. कुणी ते रस्त्याला लॉटरी तिकीट वगैरे चालू घेऊन टाकतो, लागली नाही लागले तरी आता बाबाचे पैसे चालले नाही, ते 50 रुपये आज मिळाले नव्हते असं समजावं, असा विचार करून एक लॉटरीचं तिकीट घेऊन टाकतो. आणि त्याच्या सुदैवानं अक्षय तृतीयेला म्हणा, दसऱ्याला म्हणा, काळ्याला म्हणा 50 लाखाचं बंपर प्राईज ठरवला. कालपर्यंत भीक मागत फिरणारा, लोकांच्या दारामध्ये हात पसरणारा, मिळेल ते खाऊन जाणारा, आज जेव्हा 50 लाखाचा मालक होतो, रस्त्यानं जाताना लोकांचे बंगले बघितले, गाड्या बघितल्या, म्हणजे आपल्यालाही कुठेतरी असं वाटतं आहे का आपल्या नशिबामध्ये असं राहायला घर बसायला अशी कधी गाडी. भिकारी असला म्हणून काय झालं, स्वप्न बघायला तरी कोणाला पैसे द्यावे लागत नाही. ते लोकांचे बंगले बघितले, गाड्या बघितल्या, म्हणजे त्यालाही वाटायचं काय लोक सुखी जीवन जगतात, आपण काय जगतोय, आहे का आपल्या नशिबामध्ये राहायला असं घर. ज्या दिवशी तो स्वतःच्या बंगल्याचा मालक होतो, ज्या दिवशी स्वतःच्या गाडीचा मालक होतो, तो दिवस त्या माणसाबरोबर जर बोलायचं तर त्याच्या आयुष्यातला तो अत्यंत आनंदाचा दिवस असतो, धन्यतेचा दिवस असतो. काय होतं कालपर्यंत आपलं आयुष्य काय होतं, लोकांच्या दारामध्ये जो मोबाईल असतो, मिळेल ते खाऊन जगत होतो, आता आपल्या दारात भिकाऱ्यांची लाईन लागली आहे. ज्या दिवशी आयुष्याला पूर्ण करायची मिळते, ज्या दिवशी पाहिलेली स्वप्न सत्यामध्ये उतरतात, केलेल्या इच्छा फळाला जातात, तो दिवस त्या माणसाबद्दल बोलायचं, त्याच्या आयुष्याचा भाग्याचा धन्यतेचा दिवस असतो. कल्पना एक अशी कर, एखाद्याचं आयुष्य संपतं, पाहुणे रावळे जमा होतात, पुढं माणसं गेलेलीच असतात, नदी काठावरती किंवा स्मशानात आठवड वगैरे पोचलेले असतात, गोवऱ्या पोचलेले असतात, त्याला उचलून अंगामध्ये येतात, आंघोळ वगैरे घालतात, बाहेर आणून त्या टाकीवरती झोपवतात, उचलून त्यावरती घेतात, गावाच्या बाहेर देतात, त्या रचलेल्या लाकडावरती घरात झोपवतात, वरनं पुन्हा आणखी लाकडं वगैरे ठेवली जातात. मुलगा गाडगं घेऊन प्रदक्षिणा घालायला लागतो, तेवढ्यामध्ये पोटावरचं एक लाकूड खाली पडतं. खरं तर असं होत नाही, रुचलेली असतात. पण आता काय सांगावं, 10 घरची 10 माणसं तिथे जमा झालेली असतात. एखाद्याकडनं काहीतरी थोडीशी चूक झाली, थोडासा निष्काळजीपणा झाला, असं काहीतरी होतं. जवळ उभा असणारा माणूस ते लाकूड नीट ठेवावं, लाकूड उचलतो, पोटावर ठेवतो, त्याला असं जाळायला लागतं की बाकीची लाकडं थोडीशी अशी खालीवर झाल्यासारखे वागतायत असं त्याला वाटायला लागतं. त्याला खात्री तरी करून घ्यावी म्हणून तोंडावरचं एक लाकूड बाजूला करतो. आतमध्ये त्या माणसाला चक्क डोळे उघडलेले असतात. अगोदर तर त्याच्या लक्षातच येत नाही आपण कुठं झोपलोय आणि आपल्या अंगाला काय झोपायला होतं. जेव्हा त्याच्या लक्षात येतं आपल्याला गावाच्या बाहेर आणलंय, घाटावरती आणलंय, मठाला आणलंय, चितेवरती झोपवलंय, लक्षात आलं की पायाला सगळे लाकडं ठोकून देतो आणि गावाकडे पळायला लागतो. जाताना
अत्यानंदाचा दिवस असतो, धन्यतेचा दिवस असतो, भाग्याचा दिवस असतो. काय झालं असतं, एक 5-10 मिनिटं जरी आपल्याला उठायला वेळ झाला असता, शरीराचं काय झालं हो, पण आपण सुदैवी त्याच्या अगोदरच आपण उठून बसतो. लोकांच्या खांद्यावरती जाणारा माणूस जेव्हा आपल्याच पायानं चालत घराकडे येतो, ती वेळ, तो दिवस त्या माणसाच्या आयुष्यातला असा आनंदाचा, भाग्याचा, धन्यतेचा दिवस असतो. ज्ञानोदय वर्णन करतात, निर्धन मागच्या 50-60 वर्षापूर्वीचा काळ ज्या लोकांनी पाहिला असेल त्यांना ह्या गोष्टीची कल्पना. ज्या काळामध्ये अजून खेडोपाडी इलेक्ट्रिसिटी लाईट आलेली नव्हती, त्या काळामध्ये पिकाला पाणी देण्यासाठी विहिरीवरती, ओढ्यावरती, नाल्यावरती ऑइल इंजिन बसवलेली असायची. किर्लोस्कर असेल, रस्टन असेल, कुपर असेल, पण ही ऑइल इंजिन बसवली. खरं तर ती डिझेलवरती चालणार आहे, पण आमच्याकडे ते रॉकेलवरच चालवायची. इकडे ती स्थिती असणार आहे. असं व्हायचं काही वेळेला. आता आपण सगळे शेतकरी मंडळी आहोत, सगळ्यांना या गोष्टीची कल्पना आहे. पीक जेव्हा पोहऱ्यामध्ये नाणे भरायची वेळ असते, त्या वेळेला काही करून त्या पिकाला पाणी देणं हे गरजेचं असतं. त्यावेळेला जर पाणी नाही मिळालं तर आतापर्यंत जो आपण मागे खर्च केलेला असतो, म्हणजे काही खताचा डोस दिला असेल, औषधाची फवारणी केली असेल, खुरपण केलं असेल, त्यावेळेला पाहिजे त्यावेळेला जर पाणी नाही मिळालं तर मागे हा जो केलेला खर्च असतो हा सगळ्यात पाण्यामध्ये जातो. आपल्याला काही लागत नाही. असं व्हायचं की पीक तर आता पाण्याला आलं आणि रॉकेल मात्र मिळत नाही. माणसं गावोगाव पाहुण्यागाड्यांच्याकडे चौकशीला जायची, पुढे 5 लिटर 10 लिटर मिळतंय का पण नाही मिळायचं. आता कल्पना अशी करायची, मी असं येतात आणि मग सहज कीर्तनानंतर गप्पा मारत बसल्यानंतर सोसायटीचे सेक्रेटरी तिथे आले होते आणि मग विषय निघाला, माझं पीक वाढायला लागले गावाकडं, रॉकेल मिळत नाही.
ते मला असं म्हणाले, आमच्याकडं पाहिजे एवढा स्टॉक आहे, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घेऊन जावा, द्यायचं काम माझं, घेऊन कसं जायचं ते तुम्ही बघा. आता मी किती घेऊन जाणार आहे बस बंद जाताना, एक 5 लिटर 10 लिटर जरी मिळालं तर माझं सध्याचं काम लागतंय म्हणून मी ते रॉकेल घेऊन गावाकडे निघालेलो. माझा आनंद हा वर्णनातीत असतो. गावात कोणाला रॉकेल मिळालेलं नाही, पाटील असू द्या नाहीतर देशमुख असू द्या, इनामदार असू द्या नाहीतर जाहीरदार असू द्या, सगळ्यांची तोंड त्या पिकापेक्षा जास्त वाढून गेली आहे, रॉकेल नाही म्हणून मला एकट्याला तेवढं मिळालं. माझा आनंद हा वर्णन करण्यापलीकडचा असतो. गावी पोहोचतो, बसमधून कॅन घेऊन खाली उतरतो, एखाद्या वाघाची शिकार करून आल्यानंतर माणसं ज्या थाटामध्ये ज्या आविर्भावात चालायला लागतील अशा थाटात ते 2 कॅन घेऊन मी चाललेलो असतो. कारण मोठा पराक्रम करून आलेलो असतो, गावात कोणालाच मिळालेलं नाही, मला एकट्याला तेवढं मिळालं. पुढे गेलो आणि कोपऱ्यावरती रॉकेलचा टँकर उभा असलेला दिसला. माणसं येत आहेत, ज्यांना पाहिजे तेवढं घेऊन जात आहेत, येत आहेत घेऊन जात आहेत, येत आहेत घेऊन जात आहेत. माझा आनंद सांगायला वेळ लागत नाही. एवढ्या अन्न ओझं घेऊन आलो 150-200 किलोमीटरवरून. कंडक्टर सारखा विचारत होता, गाडीत कोणाकडे काय पेट्रोल आहे का, रॉकेल आहे का, आणि त्याच्यापासून जपून ठेवण्याकरता माझी वेळ झाली. आणि ही तर कोणालाही मिळत मग एवढ्या लांब घेऊन आणलंच काय करा. माझा आनंद सांगायला वेळ लागत नाही. जोपर्यंत ती वस्तू दुर्मिळ होती तोपर्यंतच त्या वस्तूच्या प्राप्तीमध्ये आनंद. तीच वस्तू सार्वत्रिक झाली, कुठेही मिळायला लागली, केव्हाही मिळायला लागली, आनंद सांगायला वेळ लागेल. संतांची भेट जर दुर्मिळ असेल, न घडणारी ती गोष्ट जर असेल तर मग महाराजांना आनंद वाटणं स्वाभाविक. पण आज बघावं तिकडं सगळीकडे संत संत झालेले पाहायला मिळतात. बोलता बोलता महाराजांनी त्या भक्तांनी संत वेगवेगळे आणले, पण दोघांच्या मध्ये बरीचशी लक्षणे बोलता बोलता त्या भक्तांचं महाराज वर्णन करतात, त्यांचा उद्योग काय झालेला असतो, त्यांनी परिधान काय केलेला असतं, त्यांचं काय करतात वर्णन जाता जाता महाराज त्यांचं करतात. गोपीचंद ओटे
भजन करायला लागले. हीच जर भक्तांची व्यवच्छेदक लक्षणं जर असतील तर इथं जमलेल्या मंडळीपैकी बहुतेक जण भक्त आहेत, संत आहेत म्हणायला पाहिजे. बऱ्याच जणांच्या कपाळाला एखाद्या वेळेला थोडा अस्पष्ट असेल, लहान असेल, पण सकाळी का होईना बारकात असताना गंध लावलेला. बऱ्याच जणांच्या घरात माळही आहे. मंडळी काय भजन करायला लागली. याचा अर्थ बसलेली मंडळी गप्प बसली असा नाही. हात असतील आणखी अँप्युटेशन करावं लागलं नसेल, तो तोडावा लागला नसेल. म्हणजे बऱ्याच वेळेला डायबेटिक लोकांच्या पोटाला जखम झाले, हात वगैरे तोडून काढतात, पाय तोडतात. असा जर हात तोडावा लागलेला नसेल, जर हात असतील तर ती टाळ्या वाजवत बसलेली आहे. मुखी नसतील तर भगवान नामाचा ते उद्घोष करताय. हीच जर भक्तांची लक्षणं जर असतील तर बघावं तेवढं भक्त झालेले पाहायला मिळतात. रस्त्यावर माणसाला चालायला सुद्धा येत नाही, एवढी दाटी या संतांची, ज्यांच्या कपाळाला गंध लावलाय, भजन करत चालले. एवढी गर्दी, एवढी दाटी असते, आपल्याला चालायला सुद्धा येत नाही रस्त्याला. खरं तर आपल्याला चालायचं सुद्धा काम उरलेलं नसतं. लोक आपल्याला ढकलत घेऊन चाललेले असतात. आपले पाय खाली रस्त्याला टेकलेलेही नसतात. आपण जरा अधांतरी झालेलो असतो. लोक ढकलत घेऊन बसलेली असतात. नदीला गेलो, वाळवंटाला गेलो, आंघोळ करायला म्हणतो तर पाय कुठे ठेवायचा आणि कपडे कुठे ठेवायचे हा प्रश्न माणसाला पडतो. बघावं तिकडं सगळीकडे सांगतात उदंड पीक आलेलं बघायला मिळतं. घराचं दार उघडल्याबरोबर जर संत दर्शन होत असेल, आता तर दार सुद्धा उघडायची गरज नाही. घरात बसल्या बसल्या, सोफ्यावरती बसल्या बसल्या टीव्हीचं बटन जरी नुसतं ऑन केलं तरी गळ्यामध्ये माळ घातली, हार घातलाय, गंध लावलाय, बुक्का लावलाय. अशा महापुरुषाचं दर्शन जर घरात बसल्या बसल्या जर होत असेल तर मग महाराजांना त्या संत भेटीचा एवढा वस्तू दुर्मिळ असेल, अप्राप्य असेल तरच त्याच्या प्राप्तीमध्ये आनंद आहे. संतांची भेट जर अशी एवढ्या सहजासहजी जर होत असेल, घराचं दार उघडून बाहेर गेल्याबरोबर संतांची गाठ पडत असेल तर मग महाराजांना त्या संत भेटीचा एवढा आनंद का वाटावा. तर त्याचं एवढं दुःख आहे ही आता सांगितलेली लक्षणं नाहीत असा त्याचा अर्थ नाही. ही सगळी लक्षणं आहेत, ही सगळी धारण केली पाहिजे. पण एवढ्या देखील संत होतो असं नाही, कारण ही सगळी बाह्य लक्षणं आहेत. पैसे दिले की ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. पैसे दिले तर भोजन मिळतो, बुक्का मिळतो, माळ मिळते, टाळ मिळतोय, विणा मिळतोय, पकवान मिळतोय. एखाद्याला जर असं वाटत असेल गाडी असल्याशिवाय, गटा असल्याशिवाय आपण काही साधू दिसत नाही, आपण काही महाराज दिसत नाही, असं जर कोणाला वाटत असेल तर नाटक कंपनीचं साहित्य ज्या दुकानात मिळतं तिथं जर तुम्ही गेला तर तुम्हाला गाडी, विषया, जटा या सगळ्या वस्तू आयत्या विकत मिळतील. एवढ्यानं तो संत होतो असं नाही. ही सगळी बाह्य लक्षणं आहेत. माणसाला सगळी विकत आणता येतात, एवढ्यानं तो संत होत नाही. अभंग सर्वांना ठाऊक नवतिते संत करिता कवित्व संतांचे आप्त नवती संत. वेश नुसता तो धारण केला म्हणजे तो संत होतो असा नाही. अंगाला नुसते राख म्हणजे तो संत होतो असं नाही. मोठ्या मोठ्या मनाच्या माळा घातल्या म्हणजे तो संत होतो असं नाही. अभंग रचना केली, काव्य रचना केली म्हणजे तो संत होतो असं नाही. आडनाव संत म्हणूनही तो संत होतो असं नाही. संतांच्या कुळामध्ये जन्माला आलाय म्हणून तो संत होतो असं नाही. यात्रा केल्या, तीर्थाटन केली म्हणजे तो संत होतो असं नाही. कीर्तन केली, प्रवचन केली, पुराण सांगितले म्हणजे तो संत होतो असं नाही. प्रमाण तर सर्वांना ठाऊक आहे. नवतीते संत
मास्तर ओळखायचे असतील तर त्यांच्याकडे काय काय असलं पाहिजे. आवडत्या भक्तांची लक्षणं सांगतात, ढोल करणावर सांगतात. अनपेक्षा शुद्ध दक्ष उदासीन गतव्रत सर्वारंभ परित्यागी योगं आत्मसमे प्रिय. भागवतकार सुद्धा भक्तांची लक्षणं सांगतात. निरपेक्षं मुनिं शान्तं निर्वैरं समदर्शनं अनुव्रजान्नाहं नित्यं भूयेत्यं धीर्यमे. ही सगळी लक्षणं त्यांच्याजवळ असतील त्यानाच भक्त त्यानाच संत म्हणतात. आणि या सर्व लक्षणांनी युक्त अशा महापुरुषाची भेट होणं फार कठीण आहे. पण महाराज म्हणतात काहीतरी माझं पूर्वजन्मीचं सुकृत उदयाला आलं म्हणून हे दुर्मिळ असणारं संत दर्शन आज मला घडतंय. म्हणून जी काही धन्यता, जी कृतार्थता, जे समाधान, जो आनंद महाराजांना वाटतोय तो आजचा दिवस धन्य आहे म्हणून व्यक्त करतात. धन्य